एकीचे बळ दाखवा. आयुष्याच्या संध्याकाळी मला प्रकर्षाने आठवतात ते देगलूरचे दिवस. घरचे 18-20 दारिद्र्य असतानाही माझे आईवडील नेहमी सामाजिक कार्यासाठी तत्पर असत. आठवडी बाजारच्या दिवशी आमच्याकडे किमान 5-25 पाहुण्यांची रेलचेल असायची. त्यांचा हा वारसा मी निगुतीने जपला. विद्यार्थी दशेपासूनच मी गावी रुग्णसेवा देत होतो. पण सेवेत असताना वडार समाज आणि इतर दलित बांधवांसाठी जमेल तसे काम करत होतो. या माध्यमातून मी अनेकांच्या शस्त्रक्रिया केल्या. हजारो गरजू रुग्णांवर उपचार करून त्यांचे जीव वाचवले. पण हे पुरेसे नव्हते. काहीतरी भरीव व क्रांतिकारी कार्य करावे असे मला नेहमी आतून वाटे. मागे सांगितल्याप्रमाणे मी नगरमध्ये सिव्हिल सर्जन असताना सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला होता. माझे पद हे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या समकक्ष होते. तरीही मी नोकरीत असताना समाजकार्य करण्याचे धाडस दाखवले होते. जिल्ह्याच्या ठिकाणी मला 24 तास उपस्थित राहणे आवश्यक होते. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ 20 पदे होती. त्यापैकी मी एक असल्याने जबाबदारी मोठी होती. या पदावर येण्यासाठी नेहमीच जीवघेणी स्पर्धा असते. मी मागासवर्गीय असल्यामुळे सवर्णांची देखील माझी काही चूक होते का इकडे काकदृष्टी असण्याची शक्यता असल्याने सामाजिक कार्य करणे आणखी अवघड होते. मी बालपणापासून सोसलेले, अनुभवलेले अन्यायाचे वातावरण व त्यानंतरही महाविद्यालयीन व वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेताना आलेले कटू अनुभव मला आले होते. त्यामुळे या सगळ्याची सवयच झाली होती. आपण मोठ्या कष्टाने इथपर्यंत आलो आहोत. वडार समाजाची अवस्था बदलण्यासाठी आपल्याला छोट्या स्वरूपात का होईना जागृती करावीच लागणार आहे असे विचार सातत्याने मनात यायचे. वडार समाजाला सामाजिक व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी काय करता येईल याचे दिवस रात्र चिंतन सुरूच असायचे. त्यातूनच मी नगर जिल्ह्यापुरती एक संघटना काढली. पुढे ते काम महाराष्ट्रभर फोफावत गेले. आम्ही तालुकावार संघटन उभे केले. महाराष्ट्रभर फिरून मी समाजाची मोट बांधली. आमच्या समाजातील पहिला सिव्हिल सर्जन म्हणून वडार समाजाकडून मला मान मरातब व प्रतिष्ठा मिळायची. त्यामुळे लोक विश्वासाने माझ्यासोबत आले. शासनाकडून विविध योजनांचा लाभ या समाजाला मिळावा यासाठी मी अहोरात्र परिश्रम घेतले. हे करताना अनेक अडचणी आल्या. मात्र त्यांना न जुमानता मी कायम समाजाच्या भल्याचाच विचार केला. मी हे काम करत असतानाच भटक्या विमुक्तांच्याही 1-2 संघटना कार्यरत होत्या. त्यांचे कार्यही मर्यादित स्वरूपात होते. त्यामुळे आम्ही आणखी व्यापक नियोजन केले. माझ्या प्रशासकीय कामकाजातील अनुभवाचा लाभ त्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. सिव्हिल सर्जन या मानाच्या पदावर राहून त्याचा आनंद उपभोगण्यापेक्षा मला समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचे सुख अनुभवायचे होते. म्हणून मी निश्चयाने कामाला लागलो होतो. माझे आयुष्य त्यासाठीच मी समर्पित केले होते. मी या क्षेत्रात येण्यापूर्वी ज्या 1-2 संघटना होत्या त्यांना नेमके अपयश कशामुळे आले याचाही मी अभ्यास केला. कार्यकर्त्यांची निवड करताना मी अधिक पारखीपणे केली. तरीही शिवाजी याच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी मला टोप्या घातल्या आणि समाजासोबत द्रोह केला. वडार समाजाच्या हितासाठी आयुष्य झोकून दिल्यानंतर मला आता काही सूचना कराव्याशा वाटतात. समाज, शासन आणि यंत्रणेने त्याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे समाज सुधारणेसाठी उपाय सुचविण्याआधी वडार समाज आणि इतर दलितांबद्दल शासनाची या समाजांबद्दल नसलेली आस्था तपासणे आवश्यक आहे. वडार समाजाची स्वतःची संस्कृती, राहणीमान व प्रवृत्ती. आरक्षित दलित समाजाकडे गुन्हेगारी समाज, विशेषतः वडार समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन. शासनाची या समाजाकडे बघण्याची निष्क्रियता. आपण इतिहासाची पाने चाळल्यानंतर वडार समाज मागे का याची कारणे लक्षात येतील. ही हिंदू धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओढ किंवा ओड्र या शब्दाचा अपभ्रंश होऊन वडार हा शब्द प्रचलित झाला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे तसे कठीण आहे. उंड या संस्कृत शब्दापासून उंड्र आणि नंतर त्याचा अपभ्रंश ओड्र झाले. या ओड्रचाच पुढे ओढ किंवा वडार असा विस्तार होत गेला.
या पद्धतीची मांडणी अनेक संशोधकांनी केली आहे. 1871 सालापासून हा समाज गुन्हेगार कायद्याखाली बंदिस्त होता. या पूर्वीपासून छोटे व्यवसाय करणारे समाज अस्तित्वात होते. 1871च्या कायद्यानुसार छोट्या व्यवसाय करणाऱ्यातील काही समाजाला या कायद्याखाली आणले गेले. हा कायदा करण्याचे मुख्य कारण श्रीमती मीना राधाकृष्णन या समाजसेवेच्या प्राध्यापिका यांनी विशद केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की 1857च्या उठावामध्ये 1871च्या गुन्हेगारी संबंध कायद्याचे मूळ लपलेले आहे. 1857मध्ये जे योद्धे होते ते मारले गेले, पण त्या योद्ध्यांना सहाय्य करणारे जे होते त्या समाजाचा इंग्रजांना त्रास होत होता. ते त्यांना सापडत नव्हते. त्यामुळे त्यांना बंदिस्त करण्यासाठी कारणे शोधत असताना इंग्रजांना सायमन कोल या गुन्हेगार शास्त्राच्या प्राध्यापकाच्या थेअरीचा अभ्यास करावा लागला. पारंपरिक धंद्यानुसार गुन्हेगाराचा मुलगा हा गुन्हेगारच असतो ही त्यांची थेअरी. 1871मध्ये T.V. स्टीफन यांनी या आधारे हा गुन्हेगारी कायदा अंमलात आणला. डेव्हिड अर्नाल्ड या अधिकाऱ्यांनी सुचवले की छोटे उद्योग करणारे समाजसुद्धा गुन्हेगार असू शकतात, म्हणून अशा समाजालाही या कायद्याखाली आणले पाहिजे. राम नारायण रावत यांना आढळले की डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या समाजाचाही गुन्हेगारी समाजात समावेश करण्यात आला आहे. ज्या समाजाला या वर्गात प्रविष्ट केले जायचे त्या समाजातील तरुणांना अटक केली जायची. मुलांना कैद्यासारखे बंदी केले जायचे. त्यामुळे समाजातील ज्येष्ठांच्या हालचालीवर मर्यादा यायच्या. काहीही करायचे असले तरी त्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागायची. 1871 पासून ते देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या समाजातील मुलांना जन्मजातच गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर मिरवावा लागे. इतर समाजही त्यांच्याकडे याच कलुषित नजरेने बघत असत. आजही वडार समाजाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन निकोप नाही. काही काळापर्यंत वडार समाजात आपली जात सांगतानाही संकोच वाटायचा. त्यामुळे या समाजाकडे भयंकर न्यूनगंड दिसतो. 1947 साली B.G. खेर यांच्या अध्यक्षतेखाली गुन्हेगार कायद्यासंबंधी एक समिती नेमली गेली होती. मोरारजी देसाई, गुलझारीलाल नंदा असे या समितीचे सदस्य होते. 1949ला त्यांनी त्यांचा अहवाल दिला. त्यामुळे ऑगस्ट 1949मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. असे असले तरी वडार समाजाच्या जगण्याच्या पद्धतीत आणि जीवनमानामध्ये फारसा फरक पडला नाही. गुन्हेगारी कायदा रद्द झाल्यानंतर कदाचित काही समाजाच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने परत हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट या नावाने पर्यायी शब्द देत नवा कायदा त्यासाठी आणला. 1952 साली हा सवयीचा गुन्हेगार समाज हा कायदा केला गेला. 1930 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात अस्पृश्य आदिवासी व गुन्हेगार जमाती यांच्याविषयी कायदे करण्याचे मनात होते. राजकीय व सामाजिक धकाधकी व प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी फक्त अनुसूचित जाती व जमाती यांना आरक्षण दिले. गुन्हेगार जमाती व इतर तत्सम जातींना न्याय देण्यासाठी घटनेमध्ये कलम 340ची तरतूद करून ठेवली. त्या कलमानुसार अनेक आयोग नेमले गेले, परंतु गुन्हेगार समाजाला अजूनही न्याय मिळाला नाही. DNT किंवा विमुक्त जमाती या प्रवर्गात गुन्हेगारी जमातीला राज्य पातळीवर ठेवले गेले. त्याला अनुसूचित जाती किंवा जमातीचा दर्जा अथवा कुठल्याही प्रकारचे केंद्रीय आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आजही या समाजाला हालाकीच्या अवस्थेत उपेक्षेचे जगणे जगावे लागते. काही कारणांमुळे वडार समाज दक्षिण ओरिसा किंवा उत्तर आंध्र येथून दक्षिणेत व उत्तरेत स्थलांतरित होत गेला. दक्षिणेमध्ये मुख्यतः महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये स्थलांतरित झाला. हा स्थलांतरित समाज महाराष्ट्रातही असल्याने व कामासाठी त्याची भटकंती सुरूच असल्याने इथल्या संस्कृतीत रुजला नाही किंवा रुजून घेण्यात आला नाही. त्यामुळे आजही या समाजाला उपरेच मानले जाते. या समाजाच्या या भटकणाऱ्या प्रवृत्तीमुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण होऊ शकले नाही. या समाजाची स्वमालकीची जमीन नाही. त्यांना आधी दगडकाम, बांधकाम, विहिरी खोदणे, वाडे बांधणे अशा कामासाठीच राबवून घेतले जायचे. आधुनिक काळात तर ही सर्व कामेही त्यांच्याकडे राहिली नाहीत. आता बोटावर मोजता येतील इतकेच अधिकारी आणि काही ठराविक सुशिक्षित लोक सोडले
तर अजूनही या समाजाला मोलमजुरी करूनच त्यांची गुजराण करावी लागते. या समाजाचा कोणी नेताही नसल्याने शासन दरबारी त्यांच्या आवाजाला किंमत नाही. त्यांची व्यथा वर्षानुवर्षे तशीच आहे. अस्पृश्यतेमुळे माझ्याही वाट्याला तुच्छतेची वागणूक आली, परंतु मी चिकाटीने शिक्षण पूर्ण केले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या चरित्राचा माझ्यावर मोठा परिणाम आहे. काही आंबेडकरी मित्रांशी बोलल्यानंतरच मलाही वाटले की आपण वडार समाजासाठी काहीतरी करायला हवे. नगर येथील नोकरीच्या वास्तव्यात मला तशी संधी मिळाली. माझी शिक्षणामुळे सुधारलेली परिस्थिती, पद आणि क्षमता यामुळे मला समाज बांधवांसाठी काही योगदान देता आले. समाजाच्या व्यथा मी शासनासमोर मांडल्या. माझ्या प्रयत्नांमुळे वडार समाजासाठी शासनाने 25 आश्रमशाळा व केंद्रीय आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या दुर्दैवाने शरद पवार यांचे ते शासन त्या आश्वासनानंतर लगेचच बदलले. नव्या शासनाने आमचे प्रश्न बाजूला ठेवले आणि मंजूर झालेल्या या आश्रमशाळा इतर समाजाला दिल्या. आम्ही न मागता मुख्यमंत्री शरद पवार यांनी समाजकार्य चालावे यासाठी 50 लाख रुपयांचा निधी दिला होता. मात्र आमच्या समाजाचे अज्ञान, काही समाज पुढाऱ्यांचे स्वार्थ आणि राजकीय प्रतिनिधींचे केवळ त्या 50 लाखावरील लक्ष यामुळे आरक्षण, आश्रमशाळा हे व असे सर्व विषय मागे पडले. त्यामुळे आमची संघटनाही विस्कळीत झाली. समाजाचे होणारे आतोनात नुकसान उघड्या डोळ्यांनी मला बघावे लागले. मी संघटन करताना समाजातील काही सुशिक्षित मंडळींचे मला पूर्ण सहकार्य मिळाले होते. पण काही कारणांनी सुशिक्षित मंडळींनी आणि अधिकार पदावरील लोकांनी संघटनेपासून समाजाला दूर ठेवले आणि अनेक दुर्दैवी प्रसंग ओढावले. प्रस्थापित लोक आणि प्रस्थापित व्यवस्थेत काम करताना अशा दुर्लक्षित समाजासाठी काम करणे अनेक समाज बांधवांना अप्रतिष्ठेचे वाटत होते. असे सगळे चित्र असले तरी आपण स्वस्थ बसून चालणार नाही. संपूर्ण समाजाने या कामात स्वतःला झोकून दिले पाहिजे. आपले दिवस तर सरले, पण उद्याच्या पिढीचा आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून आपण हा विचार पुढे नेला पाहिजे. या जातीत जन्मल्यामुळे आपल्याला राज्यस्तरीय आरक्षणाचा फायदा झाला आहे. त्याची परतफेड म्हणून आपण उर्वरित समाज बांधवांच्या विकासासाठी जे शक्य होईल ते काम केलेच पाहिजे. वडार समाजातील अधिकारी लोकांनी समाजकार्यात थेट सहभागी होणे अपेक्षित नाही. त्यांनी अप्रत्यक्षरित्या काम केल्यास त्याचा त्यांना काही धोका नाही आणि समाजालाही मोठा लाभ होऊ शकेल. भविष्याचा विचार करता समाजातील प्रमुख लोकांनी एकत्र बसून या सगळ्या परिस्थितीवर चिंतन केले पाहिजे. आज ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांची पुढील पिढी आपल्यासारखीच कर्तृत्ववान राहील किंवा परिस्थिती त्यांना पोषक राहील हे गृहीत धरून त्यांना चालणार नाही. राजकीय परिस्थितीही बदलत चालली असल्याने आपण संघटितपणे आपले अस्तित्व शासनाला दाखवून द्यायलाच हवे. ही गोष्ट अशक्यप्राय नाही. मनात आणल्यानंतर आपण हे निश्चितपणे साध्य करू शकतो. विशेष म्हणजे संघटितपणे कार्य केल्यास कोणीही आपले नुकसान करू शकत नाही. एकीचे बळ केव्हाही महत्त्वाचे असते हे आजवर अनेकांनी अनेकदा अनुभवले आहे. वडार समाजाने आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही एकीची ताकद दाखवून देणे ही काळाची गरज आहे.